पालिका कार्यतर्त्यात आम्ही आमच्या वॉर्डमध्ये जे काही रस्त्याची कामं असतील, फुटपाथची कामं असतील, ह्याच्यावर थोडं फोकस करत आहोत. जे अनधिकृत हॉकर्स आहेत ते थोडं मोकळं करण्याचा प्रयत्न चालू आहे आमचा. आणि साधारणपणे जे गार्डन्स किंवा ओपन स्पेसेस आहेत ते नीटनेटके कसे करता येतील ह्याच्यावर आमचं पूर्ण आता लक्ष फोकस्ड आहे आणि ते आम्ही करत आहोत. तसंच आमचे नगरसेवक जे आहेत ते त्यांच्या वॉर्डात त्यांची कामं करत आहेत. नाही, जर तर बोलून उपयोगच नाही. महत्वाची गोष्ट हीच आहे, आपण पाहत असाल की आम्ही आता मुंबईचे सगळे जे नगरसेवक आहेत आमचे पासच ते आणि जे कोणी स्वीकृत असतील किंवा ज्या समित्या बनतील ते देखील मुंबईसाठी सगळे एकत्र लढत आहोत. मुंबईच्या विरोधात जी भाजप मुंबई खाण्याचा प्रयत्न करते, मुंबई विकण्याचा प्रयत्न करते, त्याच्या विरोधात लढत आहोत. तुमच्या पक्षामध्ये राज्यसभेच्या सीटसाठी 2 मतप्रवाह पाहायला मिळतात. काल तुम्ही एक वक्तव्य केलं, आज राऊत देखील असे म्हणाले की पवार ज्येष्ठ आहेत, त्यांचा देखील विचार करू. काय म्हणजे नाही बघा, कुठचेही मतप्रवाह असे 2 वेगळे नाही आहेत. आमच्या पक्षाचं एक स्पष्ट मत आहे की ही जागा ही शिवसेनेची आहे. जर तुम्ही आमच्या पक्षात आमच्या सगळ्या अर्थात नेते किंवा इव्हन आमदार जे ह्या सभेसाठी मतदान करतात त्यांना विचारलं, राज्यसभेसाठी मतदान करतात, तर सगळ्याच आमदारांचं मत आहे की ही शिवसेनेची जागा आहे आणि ती शिवसेनेकडे आली पाहिजे. दुसरं म्हणजे अर्थात, आणि मी व्यक्ती म्हणून म्हणत नाहीये किंवा कुठच्या व्यक्तीबद्दल म्हणत नाही, त्यांच्याबद्दल आदर आहेच, पण आम्ही पक्ष म्हणून म्हणत आहोत. जर 2 पक्षांचा विचार केला तर आता सध्या महाराष्ट्रात काय परिस्थिती आहे, कुठच्या युत्या आहेत, कुठच्या आघाड्या आहेत, ह्याच्यावर देखील थोडं लक्ष देणं गरजेचं आहे. कारण एका बाजूला विलिनीकरणाचा विषय सुरू आहे, दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर आत्ताच ज्या महानगरपालिकेच्या निवडणुका होऊन गेल्या त्याच्यात देखील दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढल्या. मुंबईत पण आपण जर पाहिलं तर राष्ट्रवादी एक जी होती ती आमच्यासोबत लढली, नंतर एकनाथ शिंदेंना त्यांनी पाठिंबा दिलेला आहे. आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्याला आठवत असेल 2020 साली देखील अशीच एक विनंती आली होती आणि आम्ही आमची एक सीट ज्या प्रियंकाजी आहेत त्या राज्यसभेत गेल्या, पण दुसरी सीट जी होती ती राष्ट्रवादीला दिली होती. पण दुसऱ्या राऊंडला आपण पाहिलं असेल 2022ला संजय राऊतजी जिंकून आले, पण आमचे दुसरे जे होते संजय पवारजी ते त्या दिवशी पराभूत झाले. आणि म्हणून हे सगळं राजकारण बघत असताना, जी काही मतांची समीकरणं ती बघत असताना, संख्याबळ बघत असताना आमचा दावा हा ठाम आहे. आणि दुसरं म्हणजे ही जी काही चर्चा होईल ती अर्थात मातोश्रीवर होणं गरजेचं आहे. दुसरं म्हणजे काँग्रेसशी देखील चर्चा करणं गरजेचं आहे, कारण काँग्रेस देखील मित्रपक्ष आहे. अजूनही जी आमची काँग्रेससोबत काही चर्चा झाली त्याच्यात हा विषय जो आहे कोणाला सीट गेली पाहिजे याच्यात कुठेही आलेला नाहीये. आणि म्हणून पक्षाचं जे मत आहे ते एवढंच आहे की ही जागा राज्यसभेची ही शिवसेनेचीच आहे. सर, याचा अर्थ तुमचं असं म्हणणं आहे का की आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीला बघा, संभ्रमाची जी भूमिका आहे, मी कोणाबद्दल काही म्हणत नाही. मी पक्ष म्हणून, पक्षीय राजकारण म्हणून म्हणत आहे. मी कुठच्याही व्यक्तीबद्दल बोलत नाही. पवार साहेबांबद्दल आदर आहेच, पण जर पक्ष म्हणून बघितलं, जर विरोधी पक्ष म्हणून बघितलं तर मी माझ्या पक्षाची भूमिका पक्ष म्हणून मांडत आहे दुसऱ्या पक्षांच्या बाबतीत.